तुमच्या मानेच्या मागच्या बाजूला छोटे छोटे बारीक बारीक फोडं आलेत सुरुवातीला, त्यावर खाज येते आणि आता ते कडक झालेत. आता हे पिंपल्स नसून ह्याला ॲक्ने किलर्डालिस न्यूके म्हणतात. ही कंडिशन कशामुळे येते तर ही एक क्रोनिक इन्फ्लॅमेटरी कंडिशन आहे. ही सतत तुमची जी कॉलर आहे सारखं मानेला घासणे, क्लोज शेव करणे मानेच्या भागाला, त्यानंतर सारखं फ्रिक्शन करणे किंवा त्या ठिकाणी इनग्रोन हेअर असणे. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे जे छोटे छोटे बारीक फोड आलेले आहेत तुम्हाला, हे वाढत जातात आणि ह्याचं रूपांतर किलॉइडमध्ये होऊ शकतं. किलॉइड ही एक गोष्ट आहे जी सतत वाढत जाते जर तुम्ही त्याला कंट्रोल नाही केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही घरी याच्यासाठी काय करू शकता. एक तर तुम्हाला त्याला खूप फ्रिक्शन करायचं नाही आहे, घासायचं नाही आहे आणि काही घरच्या होम रेमेडीज वापरून त्याला कापून टाकायचं नाही आहे. त्यामध्ये तुम्ही एक तर कॉलरचे शर्ट बंद करा घालणं. दुसरी गोष्ट, फ्रिक्शन करू नका आणि इनग्रोन हेअर असतील तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन ते इनग्रोन हेअर काढून घ्या. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही इंट्रालिजनल इंजेक्शन्स आणि क्रीम्स लावून ते साईज कमी करू शकता. अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.